नमस्कार मंडळी, विनीज क्रिएशन्समध्ये मी वनिता आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मी आज एक छोटीशी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला। खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवला आहे, तर मला नक्की सांगा कशी झाली आहे। कैरी घेतली मी, आता कैरीचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत, तर ही कैरी मी अशी खिसून घेतली, सालं काढली त्याची आणि खिसून घेतली आहे। आणि त्याच्यात आपण आता घालणार आहोत भाजलेल्या दाण्याचं कुठे, शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेतले। आणि आपल्याला 2 चमचे ह्याच्यासाठी, एका कैरीसाठी 2 चमचे आपल्याला दाण्याचं कूट लागणार आहे। तर याच्यात मी दाण्याचं कूट घातले, 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आणि तो 1 चमचा साखर घातली आणि थोडीशी चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर एक 5 मिनटं असंच ठेवायचं आपल्याला। 5 मिनटांनी ह्याला पाणी सुटतं आणि ह्याचा अशा रीतीने डो तयार होतो। तर बघा, हे अशा रीतीने ह्याचा असा डो तयार झालेला आहे। तर ह्याच्यावरती आपल्याला खमंग फोडणी करून घालायची आणि हे जेवताना आपल्याला तोंडी लावणं म्हणून छान चवीचं चटपटीत असं होतं। हे बघा, छोट्याशा कडलीमध्ये मी आता फोडणी केली, जिरे, मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी केली आणि खमंग फोडणी ह्याच्यात आपण तुम्ही कढीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता, मी नाही घातलेली। आणि बघा, हे असं ह्याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची आणि हे बघा, ही आपली छोटीशी एका कैरीची आपली एक डिश तयार झालेली आहे। जेवताना हे तुम्ही तोंडी लावणं म्हणून घेऊ शकता किंवा सकाळी पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आणि लोणच्याऐवजी हे एकदा असं करून बघा, पटकन होणारी 5 मिनटात चटपटीत अशी ही रेसिपी कशी झाली मला नक्की लाईक कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद।